नमस्कार मित्रांनो, डॉक्टर फिजिओ या पेजमध्ये आपलं स्वागत आहे। मी डॉक्टर धनराज नवत्रे, BPT MPT इन कार्डियोवॅस्क्युलर अँड पल्मोनरी सायन्स। मी ॲज अ कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट अमित ऑर्थोपेडिक सेंटर पंढरपूर येथे कार्यरत आहे। सध्याच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला भरपूर त्रास आहेत। त्याच्यामध्ये मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी यासाठी भरपूर पेशंट आपल्याकडे येत असतात। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानदुखी। मानदुखीवरती आपण भरपूर उपचार घेतो। त्याच्यातला एक उपाय म्हणजे फिजिओथेरपी। मानदुखीचे व्यायाम बघायच्या अगोदर आपण मानदुखीचे थोडेफार कारणं बघून घेऊ। त्याच्यामध्ये पहिलं कारण जे आहे ते पोअर पोस्चर किंवा चुकीची बैठक बसणे असतं। त्याच्यामध्ये आपण जास्त वेळ लॅपटॉपवर काम करणं किंवा मोबाईलवर जास्त बघणं, व्हिडिओ बघणं, मोबाईलमध्ये मान खाली वाकून बघणं या कारणांचं मानाचे आपल्याला दुखावा जास्त वाढतो। मानदुखीचं पुढचं कारण म्हणजे स्नायूंचा तणाव। आता स्नायूंचा तणाव कशामुळे राहतो जनरली, की जेव्हा आपण मान जास्त वेळ एकाच पोझिशनमध्ये खाली वाढून बसतो किंवा मानेची हालचाल अचानक होते, त्याच्यामध्ये पण स्नायूंचा तणाव वाढून जातो। मानदुखीचं पुढचं कारण म्हणजे जे सगळ्यात कॉमन आहे ते म्हणजे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस। सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे आपल्या मानेचा संधिवात म्हटलं तरी चालेल। त्याच्यामध्ये काय राहतं, जनरली दोन मणके जे राहतात ते दोन मणके जवळ येतात। त्याच्यामुळे आपण मराठीत म्हणताना कसं म्हणून जातो की मणके जवळ येणं किंवा गादी सरकणं, हेच कंडिशन म्हणजे सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस। याच्यामध्ये जनरली काय राहतं की जे आपले मणके राहतात ना, मणक्याची झीज होते। झीज झाल्यामुळे काय होतात, मणके जवळ येतात आणि त्याच्यामुळे जो आपला शरीरावरचा जो ताण आहे तो वाढून जातो। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण किंवा पेशंट जेव्हा आपल्याला सिम्पटम सांगतं किंवा कारण सांगतं, त्याच्यामध्ये काय राहतं की जेव्हा सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस होतं त्याच्यामध्ये काय राहतं, जे आपले शिर राहते मानेतून जे हातापर्यंत येणारी, त्याच्यामध्ये थोडासा दुखावा किंवा नमनेस किंवा जडपणा राहतो। आणि पेशंट आपल्याला तक्रार करताना काय सांगतो की आपल्याला हाताला जडपणा आलाय किंवा मुंग्या येतात हाताला। एक कॉमन कारण राहतं ते सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस। आता आपण मानदुखीचे कारण पाहिले। आता त्यानंतर आपण मानेचे व्यायाम कसे करायचे हे आपण एका पेशंटवरती बघून घेऊ। आता मानेचे व्यायाम सुरुवात करताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे आपल्या पेशंटला खाली दोन्ही हात पकडायला लावायचे, हात पकड खाली। त्याच्यामध्ये त्याचे दोन्ही शोल्डर जे दोन्ही खांद्यात ते स्टेबल राहतील। आता पहिला व्यायामाचा प्रकार, तुझी हनवटी पूर्ण खाली छातीला टेकव। 1 2 3 4 5। परत वरती मान सरळ कर आणि परत वरती सावकाश बघ। 1 2 3 4 5 मान सरळ। प्रत्येक व्यायामाचा प्रकार तुला कमीत कमी दिवसातून 2 ते 3 वेळा करायचा आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकार करताना तुला एक व्यायामाचा प्रकार कमीत कमी 8 ते 10 वेळा झाला पाहिजे, म्हणजे 8 ते 10 रिपिटेशन तुझे कंप्लीट झाले पाहिजे। व्यायामाचा पुढचा प्रकार चालू करताना तुझे परत दोन्ही हात खाली खुर्चीला पकडून ठेवशील। ओके, मान समोर तुझे कान खांद्याच्या जेवढ्या जवळ घेऊन जाता येतील तेवढे घेऊन जा। त्या डावीकडे, परत मान सरळ, परत खालती उजवीकडे। कान जेवढ्या खांद्याच्या जवळ घेऊन जाता येईल तेवढे घे, डावीकडे एकदा, उजवीकडे। प्रत्येक व्यायामाचा प्रकार कमीत कमी 8 ते 10 वेळा दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळा झाला पाहिजे। आता व्यायामाचा पुढचा प्रकार, परत तुझे खाली हात खाली पकडून घे खुर्चीला, मान समोर, नजर समोर। आता सावकाश तुझ्या डोळ्यांनी खांद्याच्या टोकाकडे एकदा डाव्या साईडला बघ। 5 सेकंद होल्ड करशील। 1 2 3 4 5। परत मान समोर, परत उजवीकडे एकदा बघशील खांद्याच्या टोकाकडे। 1 2 3 4 5। ओके, मान समोर। आता तुझे दोन्ही बोटं हनवटीच्या पुढे ठेव, मान समोर राहू दे, सरळ एकदम बस, ताड बसशील। आता तुझी हनवटी बोटांकडे घे। 1 2 3। फक्त तुझी मानेची हालचाल होते, खांदे व्यवस्थित ठेव, सरळ ठेव। 4 5। आपण पुढचा व्यायाम बघून घेऊ, तो म्हणजे नेक स्ट्रेचिंग। नेक स्ट्रेचिंग करताना हा उजव्या साईडला जर करत असेल तर उजवा हात आपला खुर्चीला खाली पकडून धरायचा, मान समोर ठेवशील। तुझा डावा हात सावकाश कानाच्या पाठीमागे घे, मान समोर ठेव आणि सावकाश मान तुझी डाव्या साईडला खेचून घे, पकडून धरशील। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। परत मान सरळ, परत सावकाश खेचून घे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। मान समोर। हा प्रत्येक व्यायामाचा प्रकार
दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळा करायचा आहे. रिपिटेशन करताना तू 8 ते 10 रिपिटेशन मध्ये करू शकतो. जे तू उजव्या साईडला व्यायाम केलेस तेच तू डाव्या साईडला पण करू शकतो. त्यासाठी तुला डावा हात खाली पकडायचा इकडे, तुझा परत उजवा हात सावकाश वरती घेशील आणि सावकाश परत मान इकडे घ्यायची, म्हणजे तुला डाव्या साईडला नेक स्ट्रेचिंग भेटून जाईल. 1 2 3 4 5 6 8 9 10. रिलॅक्स. ओके. पुढचा व्यायाम करताना तुझे दोन्ही खाली हात ठेव. त्या व्यायामाला आपण शोल्डर श्रग असं म्हणू शकतो. मान समोर ठेवशील, तुझे खांदे लूज सोडशील. आता तुझे सावकाश खांदी वरती उचल, कानाच्या दिशेने उचल वरती. पकडून धरशील. 1 2 3 4 5. सोड खालती. परत घे वरती. दोन्ही समान उचल. 1 2 3 4 5. 5 सेकंद होल्ड करायचा. सोड खालती. प्रत्येक व्यायामाचा प्रकार कमीत कमी दिवसातून 2 ते 3 वेळा रिपिटेशन करत असेल तर प्रत्येक व्यायामाचा प्रकार 8 ते 10 वेळा झाला पाहिजे. आता पुढचा व्यायामाचा प्रकार म्हणजे नेक आयसोमेट्रिक्स. त्याच्यामध्ये काय करायचं, पेशंटला हात कपाळावरती ठेवायला लावायचा. हात समोर ठेवशील. आता मानेने सावकाश हातावरती दाब दे जोरात. दाब जोरात. 1 2 3 4 5. सोड. जेवढी ताकद लावते तेवढी लावशील पुढे. दाब. 1 2 3 4 5. दाब पुढे. 1 2 3 4 5. मानेने जेवढी हातावरती ताकद लावते तेवढी लाव. तोच हात परत पाठीमागे ठेवशील. आता पाठीमागे दाब परत मान. 1 2 3 4 5. सोड. मानेने ताकद लाव हातावरती. दाब जोरात. 1 2 3 4 5. याच्यामध्ये तो कोणताही डाव्या साईडचा किंवा उजव्या साईडचा हात यूज करू शकतो. आता हा व्यायाम करताना प्रत्येक प्रकार कमीत कमी 8 ते 10 वेळा दिवसातून 2 3 वेळा करू शकतो. पुढचा नेक आयसोमेट्रिक्स एक्सरसाइज म्हणजे तुझा डावा हात खाली पकडशील, उजवा हात उजव्या साईडला ठेवशील इकडे. आता जोरात तुझ्या मानेने हातावरती दाब दे जोरात. दाब. 1 2 3 4 5. सोड. दाब जोरात. 1 2 3 4 5. सोड. हा हात खाली ठेव इकडे. हा झाला उजव्या साईडसाठी. आता डाव्या साईडसाठी सेम परत हात मानेच्या वरती ठेवशील, डोक्यावरती. मान इकडे दाब जोरात माझ्याकडे. 1 2 3 4 5. सोड. दाब जोरात. 1 2 3 4 5. प्रत्येक व्यायामाचा प्रकार कमीत कमी 8 ते 10 वेळा दिवसातून 2 3 वेळा. आता पुढचा नेक आयसोमेट्रिक्सचा करताना तुझा डावा हात खाली ठेवशील. इथे बघून धर पुढच्याला. आता काय कर, तुझा हात बरोबर गालावरती ठेवशील. आता तुला मान इकडे फिरवायची. फिरवताना तुझ्या हाताने जोरात दाब दे तिकडे. दाब जोरात. मानाशी फिरवताना दाब जोरात. 1 2 3 4 5. रिलॅक्स. परत मान सरळ. परत मान फिरवताना हाताने जोरात दाब दे. दाब जोरात. 1 2 3 4 5. सो आता हे झालं उजव्या साईडला. उजवा हात खाली पकड. तर डाव्या साईडला करताना आपल्याला इकडे मान गालावरती हात ठेवशील. मान इकडे करता करता तुला हाताने जोरात दाबायचं. दाब जोरात. 1 2 3 4 5. सोड. दाब. 1 2 3 4 5. आता सगळे नेक आयसोमेट्रिक्स करताना तुझी मान सरळ राहिली पाहिजे. मानेची हालचाल जास्त नाही झाली पाहिजे. फक्त मानेतून ताकद लावायची तुला. आणि प्रत्येक व्यायामाचा प्रकार कमीत कमी 8 ते 10 वेळा दिवसातून 2 ते 3 वेळा करायचा तुला. आता जे आपण व्यायामाचे सर्व प्रकार पाहिले हे दिवसातून कमीत कमी 2 3 वेळा केले पाहिजे. करताना प्रत्येक व्यायामाचा प्रकार कमीत कमी 8 ते 10 वेळा करा. त्यालाच आपण रिपिटेशन म्हणू शकतो. व्यायाम करायच्या अगोदर साधारणतः आपण 8 ते 10 मिनिटं गरम पाण्याच्या बॅगनी किंवा पिशवीने शेकू शकतो, जेणेकरून आपले स्नायू हलके पडतील. शेकताना जनरली हा रिजन राहतो आपला मानेचा, तो शेकणं गरजेचं आहे. त्यामुळे स्नायू लूज पडतात आणि व्यायाम करताना थोडंसं हलकं जाईल. आपण जे मानदुखीचे व्यायाम पाहिले ना, त्यात व्यायाम आपण इथे थांबवून देऊ. आपण व्यायामाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये खांदादुखी आणि खांदादुखीचे जे व्यायाम आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघून घेऊ. धन्यवाद.